स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खाऊचं आमिष दाखवून 4 वर्षाच्या बालिकेचा खून। जत तालुक्यातील खळबळजनक घटना। लहान बालिकेचा खून झाल्यानं जिल्हा हादरला। एका लोखंडी पेटीत पोत्यामध्ये आढळून आला मृतदेह। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह घोघाट। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड, विजापूर रोड, भिवघाट। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगी या गावात 4 वर्षाच्या लहान बालिकेला खाऊचं आमिष दाखवून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होते। अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जत तालुक्यातील करजगी येथील मुलगी बुधवारी रात्री 9 वाजल्यापासून बेपत्ता होती। तिचा शोध तिच्या आजूबाजूच्या परिसरात आई वडील नातेवाईक घेत होते, परंतु तिचा कोणताही पत्ता लागला नाही। गुरुवारी सकाळी उमदी पोलीस स्टेशन इथं मुलगी हरवल्याची फिर्याद नातेवाईकांकडून देण्यात आली। पोलीस करजगी येथे पोहोचून मुलीचा शोधाशोध करीत असताना आरोपीच्या घरामध्ये एका लोखंडी पेटीत पोत्यामध्ये लहान मुलीला घालून ठेवल्याचं पोलिसांच्या हाती लागलं। यावेळी संबंधित आरोपी देखील पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरत होता। मुलगी शोधण्याचं खोटं नाटक तो करत होता, परंतु त्याच्या हाताला लागलेलं रक्त पाहून पोलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतलाय। मयत झालेल्या लहान बालिकेचा मृतदेह जत येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला, परंतु या ठिकाणावर शवविच्छेदन होऊ शकत नसल्यानं मिरज येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी घटनेचा जाहीर निषेध केला। आज शुक्रवार जत बंदची हाक देण्यात आली। जत शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे। याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले। त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता तर मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं। यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करण्याकामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू। या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना जी घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येते त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू। पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपपत्र माननीय कोर्टासमोर ठेवू। सर, आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोरीवर बलात्कार झाला, हे झाला आहे, म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण व्हायला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा याकडे कसं बघणार? आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळावर आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही खुनाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय। डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात, पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरवू। जनतेला काय आव्हान करणार, म्हणजे गरजे गावातली जी जनता आहे त्यांना काय शासन आपण पोलीस या यंत्रणा ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे। माझ्या सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, आम्हाला तपास करू द्या कामी आणि याच्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे। आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू। करजगी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आज सकाळी घडलेली आहे।
4 वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्यांनी जवळपास 15-20 मिनिटाच्या आतमध्येच ह्या सगळ्या घटनेचा उलगडा केलेला आहे. तर आता मिरज सिव्हिल येथे PMसाठी बाळाला आणलेलं आहे. पोलीस प्रशासन, वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे PM होतं आहे. तर माननीय आमदार इद्रिस भाई पण इथं आहेत आणि सर्व लोक पण आहेत. तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते. ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल, वैद्यकीय विभाग असेल हा व्यवस्थितपणे कारवाई करेल. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत. सर्वच समाजातून याचा निषेध केला जातोय. पण हा उद्या निषेधार्ह जत घटना आहे. बंदची एक चर्चा अरे आहे. हा समाजाचा जातीचा विषयच नाही. एका बाळावरती असा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळं ही घटनाच निषेधार्ह आहे आणि त्यामुळं जतमध्ये सर्व लोकांच्या वतीनं उद्या दुपारनंतर 2 वाजल्यानंतर बंदचं आवाहन केलेलं आहे. उद्या शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी 2 नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जतमध्ये केलेलं आहे. जतवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.